मी अचानक तुमच्या गावी आलोय. मला याच्या आधी आमच्या ननावरे साहेबांनी बोलवलं होतं, पण त्यावेळी मला संधी भेटली नाही आणि आज अचानक आलो इथे. म्हणजे अचानक याच्यासाठी बोलतोय कारण मला कसलं इन्व्हिटेशन आमंत्रण नव्हतं. मी स्वतःच आलो. ज्यावेळी वेळ असते येतो माणूस. तर माझं नाव रोहित पिसाळ. मला यूट्यूबवर खूप जण बघत असतील. ह्या गावामध्ये आमचे मोठे बाबा पण इथेच राहतात. मोठे बाबा आहात तुम्ही? ठीक आहे, चला. मी इथे परभणीला आलो होतो. आपण एक बुद्धिस्ट बँक उघडतोय तिथे आणि ती बँक भारतभर असणार आहे. ती बँक फक्त आणि फक्त बौद्ध समाजाची असेल आणि माझीच असेल. माझी बँक, माझा समाज आणि माझा पैसा. मला कोणाचीही गरज नाही. मी माझ्या समाजासाठीच करतो. मी 39 कोटींची रमाईंची साडी बनवली. सरांनी कदाचित 34 की 35 सांगितली, पण मी 39 कोटींची साडी बनवली. आणि त्या रमाईच्या कुंकूमध्ये जसा हिंदू धर्मामध्ये 33 कोट देव आहेत, म्हणजे 33 प्रकारचे देव, 33 कोट देव. त्याच्यामध्ये म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश, वासू, रुद्र हे सगळे येतात. अशा जे तुम्हाला अन्न, पाणी, निवारा, वस्त्र देतात, हे सगळं देणारा माझा एकच देव, ते म्हणजे माझ्या रमाईचं कुंकू. म्हणून मी 33 कोटीचे हिरे त्या कुंकुवामध्ये लावलेले. मी ह्यावेळी पण 70 लाखाची एक बाबासाहेबांची फ्रेम बनवली. मागच्या 14 एप्रिलला 14 किलोचे गोल्डची बिस्किट्स बाबासाहेबांची बनवली. त्याच्या आधी मी 5 किलोचा बाबासाहेबांची वीट बनवली. हे सगळं आज मी गळ्यामध्ये बुद्ध घालतो, 1 किलोचा घालतो. मला काही काही लोक नावं पण ठेवतात की हा ह्याच्याकडे भरपूर सोनं म्हणून दाखवतो. असं नाही आहे हो. आमची एक पिढी गळ्यात मडकं घालून फिरली होती. ती गळ्यामध्ये मडकं घालत होती आणि त्यांच्यामध्ये थुंकत होती. सगळ्यात घाण घेऊन दिवसभर फिरत असेल. म्हणून आज सगळ्यात शुद्ध बुद्ध घालून फिरतोय. अभिमानाने फिरतोय. एअरपोर्ट्सवर